नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतलेला आहे। प्रचार अंतिम टप्प्यात असताना पंढरपूर तालुक्यातील वाकरिया हॉटस्पॉट जिल्हा परिषदेच्या गटातील पटवर्धन कुरोली या गावामध्ये पटवर्धन कुरोली या गावातच मी आज आलोय। या गावातील एक ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे ते दिनकर भाऊ नाईकनवरे हे आज आपल्या बरोबर आहेत। दिनकर भाऊ नाईकनवरे यांनी गेली अनेक वर्ष कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या बरोबर ती काम केलेलं आहे। या भागातलं परिचारक गटाचं विश्वासू नेते म्हणून भाऊंच्याकडे बघितलं जातं। या निवडणुकीच्या संदर्भात या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे, मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या निवडणुकीत जिल्हा परिषद वाकरी गटाच्या ज्या उमेदवार आहेत मोनिका काळे यांचे पती समाधान काळे यांच्याशीच दिनकर भाऊ नाईकनवरे यांची मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लढत झालेली होती। दिनकर भाऊ नाईकनवरे यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावरती समाधान काळे यांना पराभूत केलेलं होतं। ते दिनकर भाऊ नाईकनवरे आज समाधान काळे यांच्या प्रचारासाठी या परिसरातून जोरदारपणानं काम करताना दिसतायत। त्यांचे पुतणी असतील धैर्यशील नाईकनवरे आणि त्यांचा सगळाच एकंदरीत त्यांना गेल्या 50 वर्षापासून या परिसरात मानणारा जो मतदार आहे तो त्यांनी पटवर्धन कुरोली या त्यांच्या गावी एकत्र केलेला होता आणि त्यांनी त्या संदर्भात मतदारांना सांगितलंय। भाऊंची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात आपण भाऊंच्याकडून जाणून घेऊया। भाऊ राम राम। राम राम। तब्येत बरी आहे का भाऊ? बरे आहे थोडीशी, आता पूर्वी नव्हती। बर 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 झोपून होतो, बर। आता उठून करतोय थोडस। काय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आज कार्यकर्ते बोलवले होते भाऊ तुम्ही सगळे? बोलवले ते समाधान कार्याला निवडून द्या म्हणून सांगितलं। बर। मग अडचण आली तर मला सांगा, मतदाराला आमचा जो गट आहे परिचारक गट बर तो संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहा। जिल्हा परिषदेला समाधान काळेंच्या पत्नीला आणि पंचायत समितीला उत्तम काकांची सून उभा आहे। त्याला पण बर। दोन्हीला बेंच्या कमळाच्या चिन्हावर मतदार करायला सांगितलंय आम्ही। बर। आणि करणार लोक ऐकणार। तुमचा शब्द ऐकतील भाऊ? होय। बर ठीक आहे। तर शारीरिक अस्वास्थ्यामुळं त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली असताना देखील आज परिचारक पार्टीवरची निष्ठा, म्हणजे याचा अर्थ परिचारकांचे कार्यकर्ते किती निष्ठावंत आहेत। खरं तर भाऊंची तब्येत साथ देत नसताना देखील त्यांनी 2 तास बसून सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन केलेलं आहे। निश्चितच त्यांना मानणारा या भागातला मोठा वर्ग आज या ठिकाणी उपस्थित होता। या बाबतीतल्या वारंवार घडणाऱ्या घडामोडी आणि अपडेट्स जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये वेगवेगळ्या ट्विस्ट समोर येत असताना त्या सगळ्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज। धन्यवाद।